तर महत्त्वाची बातमी, मुंबई आणि दिल्ली हायकोर्टाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी प्राप्त झालेली आहे। खबरदारी म्हणून कोर्टाचा परिसर आता तात्काळ रिकामा करण्यात आलाय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जातात। भाग्यश्री, तू सध्या स्वतः मुंबई हायकोर्ट परिसरात उपस्थित आहेस, त्या ठिकाणी काय सद्यस्थिती आहे? वकील देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात पक्षकार देखील उपस्थित असतील। परिसर रिकामा करण्यात आलाय। भाग्यश्री, नक्कीच आपण जर बघतोय तर या परिसरात आपण गर्दी बघू शकतो। मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। त्याचं कारण मुंबई हायकोर्ट जे आहे ते खाली करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून केल्या जात आहेत आणि एकंदरीत जर आहे बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे। पक्षकार जे आहेत ते सगळे खाली आलेले आहेत, वकील देखील सगळे खाली आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस जो आहे तो बंदोबस्त करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर इथे थांबू नका असं माध्यमांना देखील ते विनंती करताना पाहायला मिळत आहेत पोलीस। मात्र जर आपण बघितलं तर नेमकं काय झालं, काय सूचना देण्यात आल्या ते आपण इथे कोणी बोलते का बघूया, त्यांना विचारूया। सर काय सांगितलं होतं, आतमध्ये होतात का तुम्ही? आता आपण सर काय सांगितलं? 12:45 को हमें ये कहा गया कि बॉम्ब थ्रेट आया है, जो इसकी वजह से हमारे जो केसेस थे उसको पोस्टपोन कर दिया गया और अभी हम सबको बॉम्बे हाईकोर्ट को पूरा खाली करा दिया गया है। आपण बघतोय की मुंबई हायकोर्टला सगळं खाली करण्यासाठी सांगितलेलं पाहायला मिळतंय। जे थ्रेट कॉल आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खाली करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत। खरं तर हा थ्रेट कॉल सेम असाच दिल्ली हायकोर्टला देखील दिलेला पाहायला मिळालंय। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आपण आत्ता मुंबई हायकोर्टात आहोत, मात्र दिल्ली हायकोर्टात पण अशीच सिच्युएशन सध्या पाहायला मिळते। सगळं हायकोर्ट खाली करायला सांगितलेलं आहे। संपूर्ण परिसर आता खबरदारीच्या दृष्टिकोनातून रिकामा करण्यात आलेला आहे। न्यायालयाचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात आलाय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।